मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की पोलीस भरतीची तयारी कशी करायची. तर या व्हिडिओमध्ये आपण 1600 मीटरची तयारी कशी करायची ते सांगतो तुम्हाला. 1600 मीटरची तयारी करणं खूप सोपं आहे असं प्रत्येकाला वाटतं, पण तसं शक्य नाही. कारण जे नवीन विद्यार्थी आहेत त्या नवीन विद्यार्थ्यांसाठी 1600 मीटरची तयारी करताना त्या विद्यार्थ्यामध्ये स्टॅमिना असणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या स्टॅमिनाकडे लक्ष द्या. मसल बिल्टअप म्हणजे मसल ग्रो होण्याकडे लक्ष द्या, जेणेकरून आपल्याला मसलची पेन होणार नाही. कारण खूप विद्यार्थी ग्राउंड करताना माझं मसल पेन झालं आहे किंवा माझ्या शरीरामध्ये कुठल्या तर भागामध्ये दुखणं हे सांगतात. तर 1600 मीटरची तयार करताना सर्वप्रथम स्वतःमध्ये स्टॅमिना तयार करा. मग नंतर तुम्ही रॅपिटेशनकडे लक्ष द्या. ज्यावेळी स्टॅमिना तयार झाल्यानंतर रॅपिटेशनकडे लक्ष द्या. रॅपिटेशनमध्ये तुम्हाला काय करायचं तर 100, 200, 400, 800, 12, 1600, 2 किलोमीटरपर्यंतचे तुमचे रॅपिटेशन होणे आवश्यक आहे, तर तुमचा ग्रो होतो. तसंच आठवड्याभरामध्ये ABC वर्कआउट, परत स्टेडियम वर्कआउट, तसंच जिमचे एक्सरसाइज, थाईज वर्कआउट हे करणे गरजेचं आहे. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मसल जोपर्यंत तुमचा ग्रोथ होत नाही, हॅमस्ट्रिंगचे मसल्स, थाईजचे मसल्स, काप्सचे मसल जोपर्यंत ग्रोथ होत नाही तुम्हाला, तोपर्यंत मारण्यासाठी जो ग्रोथ पाहिजे तेवढा ग्रोथ येणार नाही. कारण काही विद्यार्थी तसे बघा येतात, डायरेक्ट रनिंग करतात, थोडा स्टॅमिना बिल्टअप झाला की लगेच रॅपिटेशन मारायला चालू करतात. तो नंतर रॅपिटेशन मारून त्यांच्यामध्ये ते मसलची जे ग्रो होणार आहे ते ग्रो कमी होत जाते. कारण बाकी त्यांनी फक्त रोज येतात, राऊंड करतात, रॅपिटेशन मारतात, झालं. पण त्यासाठी स्ट्रेचिंग, ABC वर्कआउट, परत जिमचे एक्सरसाइज, थाईज वर्कआउट, काप्स वर्कआउट, हॅमस्ट्रिंगचं वर्कआउट हे करत नाहीत. नंतर ज्यावेळेस जेव्हा भरती येते त्यावेळेस त्यांना काय ना काय पेनिंग तयार होते किंवा काय तर मसल्स इंजुरी येते. त्यामुळे त्यांचा तो वर्षाचा इतक्या दिवसाचा वर्कआउट केलेला त्या थोडक्या एक्सरसाइज न केल्यामुळे ते भरती देण्यास अपात्र ठरतात. तो इंजुरी झाल्यामुळे त्यांचा निगेटिव्हपणा तयार होतो. त्यामुळे तुम्ही सर्वप्रथम आल्यानंतर ग्राउंडमध्ये ज्यावेळेस एक्सरसाइज करणार आहे त्याच्या आधी तुम्ही वॉर्मअप चांगलं करा. मसलसाठी वॉर्मअप, जसं हॅमस्ट्रिंगच्या मसलसाठी किंवा हँड जो शोल्डर आहे तुमच्या शोल्डरच्या मसलसाठी करून ज्यावेळेस तुम्ही रनिंग करत असतो त्यावेळेस तुमचं हँड हा कमबॅक मूव्ह करत असते. त्यावेळेस काही मसल इंजुरी होऊ नये त्यासाठी तुम्ही वॉर्मअप चांगला 15 ते 20 मिनिट वॉर्मअप केलं पाहिजे. ज्यावेळेस तुमची बॉडी थोडी जरा गरम म्हणजे जे वर्कआउट करण्यासाठी रेडी होईल त्यावेळेस तुम्ही त्या वर्कआउट करण्यासाठी रेडी राहा. त्यानंतर तुम्ही काय करायचं, 1600 वर्कआउट ज्यावेळेस बिगनर किंवा नवीन विद्यार्थी त्यांनी ज्यावेळेस चालू कराल त्यावेळेस स्वतःमध्ये पहिलं स्टॅमिना तयार करा. ज्यावेळेस स्टॅमिना तयार होईल त्यावेळेस तुम्ही रॅपिटेशनला सुरुवात करा. कारण बिगनर विद्यार्थी काय करतात, थोडं जरा 10, 12, 15, 20 राऊंड मारायला चालू केलं की त्यांनी रॅपिटेशनची तयारी करतात. पण रॅपिटेशनची तयार करताना त्यांनी ज्यावेळेस थकवा जाणवतो त्यावेळेस थकवा जसा जाणवत राहील तसं तुमचं आत्मविश्वासही कमी होत नाही. कारण आपण एवढं पळतो ना, अजून आपलं 1600 मीटरची तयारी नाही अशी तुमच्या मनामध्ये तयारी होते. त्यासाठी स्वतःमध्ये पहिलं बेसिक पायास मजबूत करा, मग तिथनं तुम्ही पुढचे टप्पे ऑटोमॅटिकली गाठत राहणार. तसंच त्यानंतर ABC ही खूप महत्त्वाचं इम्पॉर्टंट वर्कआउट आहे. त्याने तुमची पायाची स्ट्रेंथ वाढत राहणार. जसं स्टेपिंग म्हणतो ना आपण, स्टेपिंग वाढत राहणार. तसंच जिमचे थोडेफार एक्सरसाइज करणे गरजेचं आहे, थाईजसाठी, काप्ससाठी, शोल्डरसाठी. कारण ते फक्त 1600 मीटरला नाही तर बाकीचे वर्कआउट करतात त्यावेळेस ते खूप महत्त्वाचं आहे. कारण शोल्डरमध्ये जर पॉवर असेल तर तुम्ही फिनिशिंग ज्यावेळेस लास्ट राऊंड होतो त्यावेळेस फिनिशिंगला तुम्ही ते खूप उपयोगी पडेल. कारण एक दिवस फिनिशिंगला शोल्डरमध्ये ताकद नसल्याने विद्यार्थी पूर्ण हात खाली टाकून जोरजोरात ताकद लावून पळतात, तरी पण फिनिश करू शकत नाही. आणि 1600 वर्कआउट स्टार्ट टू एंड करणे खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमचं स्टार्ट चांगलं झालं तर एंडही त्या दुप्पटीने चांगला झाला पाहिजे, तरच तुम्हाला 5 पैकीचे मार्क पडू शकतात.
कारण एंड ही खूप महत्त्वाचं आहे. कारण आम्ही बघतोय ज्यावेळेस एंडला येतं त्यावेळेस पोरांना गिवअप म्हणजे पळा असं म्हणावं लागतं. का तर तुमच्यामध्ये स्टॅमिना राहत नसतो, इन्स्टिंगची पॉवर राहत नसते, पायामध्ये ताकद राहत नसते. जितकं खूप विद्यार्थी पळण्याचे ट्राय करतात पण फिनिशिंग करू शकत नाही, त्यामुळे तुमचं मार्क हे कमी होत राहणार. आणि ज्यावेळेस 1600चा वर्कआउट आपल्याला पोलीस भरतीला 1600चा वर्कआउट करताना 1600चे गुण किती आहेत हे खूप महत्त्वाचं आहे, हे माहिती असणं गरजेचं आहे. 1600चा वर्कआउट करताना 4 राऊंड मारणं हे गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही जर प्रत्येक राऊंडचं कॅल्क्युलेशन केलं आणि त्यानुसार जर तुम्ही मारत गेलं आणि त्याची जरी तुम्ही प्रॅक्टिस केली तरी तुम्हाला त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं प्रत्येक राऊंडची कॅल्क्युलेशन करा की हा राऊंड इतक्यामध्ये गेलं पाहिजे, हा राऊंड इतक्यामध्ये गेला, तिसरा राऊंड कितीमध्ये गेलं पाहिजे, चौथा राऊंड फिनिशिंग कितीमध्ये गेलं पाहिजे. यासाठी तुम्हाला ग्राउंडवर स्लो फास्ट करणे खूप गरजेचं आहे. आठवड्यातनं 2दा स्लो फास्ट, 2दा ABC, 2दा स्टेडियम, एखादा आठवड्यातनं 1 दिवस जिमचे एक्सरसाइज हे करणे योग्य. फक्त रोज येऊन ग्राउंडवर रनिंग करणं आणि रॅपिटेशन मारणं हे म्हणजे गरजेचे आहे, पण खूप एवढे त्याकडे ग्रोथ करता 20% बाकीचे एक्सरसाइज करणे देणे गरजेचं आहे. त्यानंतर वर्कआउट झाल्यानंतर कितीही उशीर होऊ द्या, कितीही वेळ जाऊ द्या, पण स्ट्रेचिंग खूप करणं गरजेचं आहे. स्ट्रेचिंग महत्त्वाचा टप्पा आहे, त्याने आपल्याला आपली इंजुरी होण्यापासून वाचू शकतो. आणि त्याबरोबर तुम्हाला डाएट करणे गरजेचं आहे, कारण तुमचे जे एनर्जी गेलेली असे मसल जो कमी पडलेला असतो तो डाएटमधनं भरून येतो. तर हे करणं खूप गरजेचं आहे. असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट 100 मीटर गोळा ह्याची आपण व्हिडिओ पाठवत राहू. धन्यवाद.